नेक्स्ट ट्रेंड कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. तर कॅटॅलाइट किंवा कॅटॅलिस्ट आपण कशाला म्हणतो? टू ॲक्सेलरेट द रेट ऑफ रिॲक्शन्स, म्हणजे रिॲक्शनचा स्पीड वाढवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कॅटॅलिस्टचा वापर केला जातो. आणि त्या एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स ह्या कुठल्या वापरल्या जातात? डी ब्लॉकमध्ये किंवा ट्रान्झिशन एलिमेंटमधल्या. ट्रान्झिशन मेटल अँड देअर कंपाऊंड्स एक्झिबिट गुड कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. दे हॅव प्रूव्ड टू बी गुड होमोजेनियस अँड हेट्रोजेनियस कॅटॅलिस्ट. म्हणजे या ठिकाणी ट्रान्झिशन मेटल आणि त्याचे जे कंपाऊंड्स आहेत त्या कशी गुड प्रॉपर्टी आहे, गुड कॅटॅलिटिक प्रॉपर्टी आहे. आणि त्यामध्ये कशी आहेत कॅटॅलिस्ट? होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट. बिकॉज ऑफ देअर एबिलिटी टू पार्टिसिपेट इन डिफरंट ऑक्सिडेशन रिडक्शन स्टेप ऑफ कॅटॅलिटिक रिॲक्शन्स. म्हणजे या ठिकाणी कशामध्ये वापर केला जातो? डिफरंट कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनमध्ये वापर केला जातो. द प्रॉपर्टी ऑफ ए मेटल ॲक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट टू इन्क्रीज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. म्हणजे आपण सांगितलं आहे की कॅटॅलिस्टचा रोल हा काय आहे? टू इन्क्रीज ऑर टू ॲक्सेलरेट द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी किंवा स्पीड वाढवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कॅटॅलिस्टचा वापर केला जातो. तर हा कॅटॅलिस्ट केव्हा वापरला जातो? जेव्हा रिॲक्शनची स्पीड कमी असेल त्यावेळेस रिॲक्शनला प्रोसीड करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कॅटॅलिस्टचा वापर केला जातो. ट्रान्झिशन मेटल्स अँड देअर कंपाऊंड आर नोन फॉर देअर कॅटॅलिटिक प्रॉपर्टी, कॉमनली युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट फॉर Fe, Pt, PD, Ni, CO, Cr, Mn, V2, O5 ह्या एलिमेंट्स आहेत. ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून काय केला जातो? वापर केला जातो. द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी इज द फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल इंटरमिडिएट कॉम्प्लेक्सेस. म्हणजे या ठिकाणी कसे आहेत? अनस्टेबल आहे आणि इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स आहे. टू अडॅप्ट मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट. In some cases, transition metal provide unpaired d electron to form unstable intermediate compound. तर डी ब्लॉकमध्ये एलिमेंटमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत with their reactant. These intermediate compound readily decomposes to give final product and original catalyst. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? डिकम्पोज होणार आहे. डिकम्पोज म्हणजे त्याचं विघटन होणे आणि कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? टू गिव्ह फायनल प्रॉडक्ट्स अँड ओरिजिनल कॅटॅलिस्ट. In homogeneous catalysis reaction, the metal ion participate by forming unstable intermediate. Homogeneous catalyst पार्टिसिपेट झाल्यानंतर काय तयार होणार आहे? अनस्टेबल इंटरमिडिएट तयार होणार आहे. आणि हेट्रोजिनियसमध्ये काय होणार आहे? सरफेस फॉर द रिॲक्टंट टू रिॲक्ट. फॉर एक्झाम्पल MnO2 ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट फॉर डिकम्पोजिशन ऑफ KClO3. म्हणजे या ठिकाणी MnO2 ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वापर केला जातो. कुठल्या रिॲक्शनमध्ये? फॉर द डिकम्पोजिशन ऑफ KClO3. In manufacture of ammonia by Haber's process, MOFE is used as a catalyst. Haber processमध्ये कशाचा वापर केला जातो? MOFE. COTH आला is used as Fischer process in the synthesis of gasoline. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइनली डिवाइडेड निकेल फॉर्म बाय रिडक्शन ऑफ heated in hydrogen is an extremely efficient. For example, ethane CH2 double bond CH2 plus H2 heated in presence of nickel at 140 degree Celsius it gives ethane. म्हणजे इथेनशी कोण रिॲक्ट झाला? हायड्रोजन रिॲक्ट झाला आहे. म्हणजे दोन हायड्रोजन रिॲक्ट झालेत आणि डबल बॉन्ड ब्रेक झाला. म्हणजे प्रत्येकाकडं एक हायड्रोजन गेला. म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2चं कन्व्हर्शन कशामध्ये झाला? CH3 म्हणजे इथिनचं कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं आहे? इथेनमध्ये झालेलं आहे. त्यानंतर इन कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये काय घेतलेलं आहे आपण आता? SO2 + O2 in presence of platinized asbestos is converted into 2SO2. Next example, CO2 and hydrogen are formed by reaction of the carbon
monoxide and steam at about 500 degrees Celsius with an FeCr catalyst. CO plus H2O, FeCr in presence of catalyst to give CO